तर दुसरीकडे आपण बघतोय निवडणुका तर जवळ आलेल्या आहेत, लोकसभा प्रत्येक पक्ष अगदी जोरदार कामाला लागलेला आहे। महाआघाडीमध्ये मनसे सहभागी होणार की नाही याबाबत सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण आता मनसेला महाआघाडीमध्ये घेण्यावरून काँग्रेसमध्येच आता दोन गट पडल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला। आज एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। मिलिंद देवरा यांनी मनसेला सोबत घेण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे संजय निरुपम यांनी मात्र मनसेला सोबत घ्यायला विरोध केल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली। दुसरीकडे 9 मार्चला मनसेच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे स्वतः आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं। आमचे नेते मनसे नेत्यांना भेटले होते, विशेषकर अजितदादा। त्यांना सोबत घेण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तयारी आहे, पण काँग्रेसमध्ये एक दोन मतप्रवाह आहे। मिलिंद देवरा सांगताय की शिवसेनेपेक्षा मनसे चांगली आहे। निरुपम साहेब म्हणतात त्यांना घ्यायचं नाही, म्हणजे काँग्रेसच्या अजून काही निर्णय झालेला नाही। पण मनसेची लोक आम्हाला लोकसभेची जागा लढायची असं कधीही अट धरत नाही। आता पुढे एकंदरीत जेव्हा आम्ही जाहीर करू तेव्हा काय परिस्थिती ते आम्ही जाहीर करणार आहोत। आणि 9 तारखेला मनसे स्वतः ते काय करणार आहे त्यांच्या आस्थापना दिवस असताना त्या दिवशी ते जाहीर करते।